नमस्कार. विस्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. नमस्कार. आज आपण एका अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक रचनेचा वेध घेणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल, 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे पसायदान मागितलं, त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे विश्वात्मक कृपेचा संवाद. आज आपण तोच उलगडणार आहोत. ही एक अशी प्रार्थना आहे जी अनेक पिढ्यांना शांती आणि प्रेरणा देत आली आहे. तर चला, या प्राचीन सदिच्छेचा हा अद्भुत प्रवास आपण एकत्र अनुभवूया. आता हे बघा, मराठी साहित्यातल्या या फक्त 4 ओळी, पण या 4 ओळींमध्ये संपूर्ण पृथ्वीसाठी किती प्रचंड आणि हृदयस्पर्शी सदिच्छा दडलेली आहे हे खरोखरच थक्क करणार आहे. वर्षात सकळमंगळीन या ओळी नुसत्या वाचल्या तरी एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेची जाणीव होते, नाही का? एवढ्याशा रचनेत संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार सामावलेला आहे, हे बघणं खरंच खूप भारी वाटतं. तर पहिल्या ओळीचा नक्की अर्थ काय? चला, मांगल्याचा वर्षाव म्हणजे काय ते थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. वर्षच सकळ मंगळीन हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर एक मस्त जादुई प्रसंग उभा राहतो. इथे खऱ्या अर्थाने चांगुलपणाचा आणि मांगल्याचा पावसासारखा वर्षाव व्हावा अशी प्रार्थना केली आहे. जरा विचार करा, निसर्गात जसा पाऊस पडतो आणि सगळीकडे कशी छान हिरवळ दाटते, तसाच चांगुलपणा सगळीकडे बरसत आहे. किती सुंदर कल्पना आहे, नाही? आपण अशी कल्पना करूया की तुम्ही घराबाहेर पडलात आणि अंगावर पाण्याचा पाऊस पडण्याऐवजी शुद्ध आनंद, शांती आणि सौभाग्याचा अखंड वर्षाव होतोय. नुसता विचार केला तरी मनाला किती कमालीची शांतता मिळते. म्हणजे ही प्रतिमा फक्त शब्दांपुरती मर्यादित नाहीये, तर ती आपल्या मनाला एका वेगळ्याच उच्च पातळीवर घेऊन जाणारी एक अतिशय सखोल भावना आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, हा मांगल्याचा वर्षाव नक्की घडवून कोण आणतं? चला ते पाहूया. इथे आपल्याला एका अतिशय गोड शब्दाची ओळख होते, मांदियाळी. मांदियाळी म्हणजेच एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेला समर्पित आणि निष्ठावान लोकांचा समूह. हा असा गट आहे ज्यांच्या मनात केवळ आणि केवळ जगाचं कल्याण बसलंय. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की चांगल्या गोष्टींचा हा वर्षाव काही असंच योगायोगाने होत नाही, तो घडवून आणावा लागतो. आणि तो कोण आणतो? तर सर्वोच्च कल्याणासाठी समर्पित असलेली ही एकजूट. जेव्हा चांगली आणि निस्वार्थी माणसं एकत्र येतात ना, तेव्हाच त्यांच्यातल्या सकारात्मकतेचा प्रकाश सगळीकडे पसरतो आणि हे जग खऱ्या अर्थाने उजळून निघतं. बरं, मग ही प्रक्रिया नेमकी कुठे आणि केव्हा घडते याचाही विचार संत ज्ञानेश्वरांनी केलाय. या ओळीतला अनवरत हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ असा की ही चांगुलपणाची देवाणघेवाण फक्त एकदाच होऊन थांबत नाही, ती अखंडपणे निरंतर घडत राहणं अपेक्षित आहे. आणि कुठे? तर भूमंडळीन म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर. चांगुलपणाला कुठल्याही भौगोलिक सीमा किंवा वेळेचं बंधन असू नये, हा केवढा मोठा आणि व्यापक विचार इथे मांडलाय. आणि या प्रार्थनेतली अंतिम सदिच्छा हीच आहे की या समर्पित लोकांचा गट सतत प्रत्येक सजीव प्राण्याला भेटत राहो. इथे भूता या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे बरं का. हा विचार फक्त माणसांपुरता मर्यादित नाहीये, तर पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव, पशुपक्षी आणि निसर्गातला प्रत्येक घटक या सगळ्यांसाठी ही सदिच्छा व्यक्त केली गेली आहे. हे सर्व ऐकल्यावर एका अनंत अशा संपर्काचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं, जिथे चांगले लोक हे सुनिश्चित करतात की पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाशी त्यांचा संपर्क येईल आणि ते त्यांच्यातली सकारात्मकता त्यांना देतील. खरंच विश्वात्मक दयेचा आणि प्रेमाचा हा एक अफाट दृष्टिकोन आहे, जो आपल्या विचारांच्या कक्षा नक्कीच रुंदावता. आता या सगळ्या प्रक्रियेकडे एकत्र पाहिलं तर आपल्याला एक सुंदर साखळी दिसते. आधी कृपेचा स्वीकार करणं, मग चांगल्या लोकांशी मांदियाळी तयार होणं आणि शेवटी ती कृपा जगातल्या सर्व सजीवांसोबत वाटून घेणं. हा पूर्ण प्रवासच अतिशय प्रेरणादायी आहे. पण मग या प्राचीन कवितेत आजच्या काळात आपलं स्थान काय? यातून आपण काय बोध घ्यायचा? आता तुम्ही विचार कराल की कृपेच्या या गोष्टीचा आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात काय अर्थ आहे? एक सामान्य व्यक्ती या प्राचीन आणि अद्भुत सदिच्छेचा भाग कसा बनू शकतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण ही नुसतीच वाचून सोडून देण्याची ऐतिहासिक कविता नाही, तर तो प्रत्यक्ष आचरणात आणायचा एक मार्ग आहे. संत ज्ञानेश्वरांचं हे विचार आपल्याला एक साधी पण महत्त्वाची आठवण करून देतात. चांगुलपणा पसरवणं हे काही एकाट्या दुकाट्याचं काम नाही, त्यासाठी एका समर्पित समुदायाची गरज असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगुलपणा जेव्हा वाटला जातो ना, तेव्हाच तो वाढतो. आपली सर्वांची मिळून अशी एक मांदियाळी तयार व्हायला हवी, जी सातत्याने आणि विनाट सगळ्यांपर्यंत पोहोचेल.
तर मग उद्या आपल्या रोजच्या प्रवासात जो कोणी भेटेल त्याच्या आयुष्यात चांगुलपणाचा वर्षाव आणण्यासाठी त्या मांदियाळीचा भाग होण्याचा निर्णय आपण कसा घेणार आहोत ह्यावर नक्की विचार करा. कारण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे आचरणात आणू तेव्हाच या प्राचीन शब्दांना जीवदान मिळेल आणि हे जग खरोखरच एक अधिक सुंदर जागा बनेल. आणि या सुंदर विचारासोबतच आपण आज इथेच थांबूया.